ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावरती पाहायला मिळते. ब्रह्मकमळ हे फूल हिमालयातील उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. हे जे दुर्मिळ फूल आहे त्या फुलाविषयीच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये ब्रह्मकमळला अतिशय महत्त्व आहे. ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचं स्वरूप मानलं जातं. ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदा म्हणजे जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे म्हणजेच रात्रीच्या वेळी हे फुलत असतं. हिंदू पौराणिक कथांनुसार ब्रह्मकमळला विशेष असं हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. असं म्हणतात की ब्रह्मकमळचं जे फूल आहे ते देवके देव महादेव म्हणजेच भोलेनाथांना जर अर्पण केलं तर आपल्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात. वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता लाभते. ब्रह्मकमळचा वापर काही औषधं बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. ब्रह्मकमळ जर आपल्याला आपल्या घरी लावायचं असेल तर त्यासाठी योग्य माती, योग्य पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे. ब्रह्मकमळची योग्य वेळी छाटणीही करणं महत्त्वाचं असतं. ब्रह्मकमळ जेव्हा आपण आपल्या घराच्या बाहेर लावतो तेव्हा ते लावत असताना त्याची दिशा महत्त्वाची असते. तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ब्रह्मकमळ लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. ज्या मातीचा निचरा होईल अशी माती ब्रह्मकमळच्या या झाडाला लावण्यासाठी वापरायची आहे. सतत पाणी या ब्रह्मकमळच्या झाडाला द्यायचं नसतं. आठवड्यातून एकदा जरी पाणी दिलं तरी सुद्धा चालतं. आवश्यकता वाटेल ना तेव्हाच तुम्ही ब्रह्मकमळाला पाणी टाकायचं आहे. दुसरी गोष्ट, त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तुम्ही ते लावा की जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश मिळेल. भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मकमळ या फुलाला विशेष महत्त्व आहे. उत्तराखंड राज्याने आपलं राज्य फूल म्हणून ब्रह्मकमळला घोषित केलेलं आहे. विविध धार्मिक कार्यांमध्ये आणि विशेषतः बद्रीनाथांच्या पूजेमध्ये हे ब्रह्मकमळचं फूल वापरलं जातं. मंदिरामध्ये सुद्धा पूजा करत असताना ब्रह्मकमळ हे आवर्जून वापरलं जातं. जे श्रद्धाळू भक्त आहेत ते ब्रह्मदेवांचं स्वरूप म्हणून सुद्धा जेव्हा ते फूल उमलतं तेव्हा त्यातून दर्शन घेतात आणि त्यातून ती सकारात्मकता अनुभवतात. ब्रह्मकमळचं दर्शन घेणं हे सुद्धा दुर्मिळ आहे, कारण ब्रह्मकमळ पाहायला सुद्धा नशीब लागतं आणि जेव्हा हे ब्रह्मकमळ उमलतं ते सुद्धा एक दुर्मिळ क्षण असतो की जेव्हा ते उमलतं आणि त्या क्षणी आपण ते पाहतो आणि आपण त्याचं दर्शन घेतो. ब्रह्मकमळ हे फक्त सुंदर आणि पवित्रच नाही तर त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आढळतात. स्थानिक लोक ब्रह्मकमळचं जे मूळ असतं त्याचा वापर जिथे आपल्याला कट लागलेली असेल, एखादी जखम झालेली असेल किंवा रक्त येत असेल, सूज असेल तर अशा ठिकाणी त्याचा वापर करतात. जेव्हा याचा वापर केला जातो तेव्हा त्या वेदना कमी होतात. ब्रह्मकमळाचे फूल हे हिमालयातील एक नैसर्गिक असा वारसा आहे. याला पाहणं सुद्धा ते देवासमान मानतात. ब्रह्मकमळ फुलाला पाहणं म्हणजे एक समान देवाची भेट झाल्यासारखंच आहे. जेव्हा ब्रह्मकमळ फुलाचं आपण वर्णन ऐकतो तेव्हा मनामध्ये आदर आणि भावना उत्पन्न होते. हिमालयाच्या थंड वातावरणामध्ये आणि उंचावरती वाढणारं हे ब्रह्मकमळचं फूल हे हिमालयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. ब्रह्मकमळ पाहण्यासाठी अनेक लोक हिमालयाच्या रांगांमध्ये जातात, कारण हे एक अतिशय दुर्मिळ असं फूल आहे. दुसरी गोष्ट, हिमालयासारख्या थंड ठिकाणी, उंच ठिकाणी अत्यंत अशा वातावरणामध्ये आलेलं हे जे ब्रह्मकमळचं फूल आहे हे पाहणं म्हणजेच एक अद्वितीय असं वर्णन आहे. ब्रह्मकमळचं फूल पाहणं हे सर्वांच्याच नशिबामध्ये नसतं, पण जे हे ब्रह्मकमळचं फूल पाहतात त्यांच्यासाठी हे अविस्मरणीय क्षण असतो. ब्रह्मकमळ हे एक दुर्मिळ फूल असून भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम चीनच्या हिमालयन पर्वत रांगांमध्ये सुमारे 3700 ते 4600 मीटर उंचीवरती ते आढळतं. ब्रह्मकमळ हे साधारणतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये फुलत असतं आणि हे फुलणं म्हणजे निसर्ग त्याचं सौंदर्य आपल्याला दाखवत असतो. याचाच अर्थ असा की हिमालयाच्या कठोर वातावरणामध्ये सुद्धा जीवन फुलत आहे असा आपल्याला अनुभव मिळतो. ब्रह्मकमळच्या फुलांमधील काही भाग आणि पानांमधील काही भाग हा स्थानिक वैद्यशास्त्रांमध्ये वापरला जातो. ब्रह्मकमळ हे फूल मध्यम आकाराचे पांढऱ्या पिवळसर परड्यांनी वेढलेले असतात. त्या परड्या आहेत त्यांना इनव्हॉल्यूक्रिफॉर्म ब्रॅक्टस म्हणतात आणि हे फुलाच्या नाजूक भागांना थंडीतून रक्षण करत असतात. या फुलाच्या परड्या फुलांच्या मुख्य रंगाला लपवून ठेवतात आणि त्यामुळे फुलांचे अनोखे सौंदर्य उलगडण्याआधीच मनावर विशेष ठसा उमटतो.
या फुलामध्ये दोन्ही नर आणि मादी प्रजातींचे भाग असतात आणि हे परागणासाठी कीटकांवर अवलंबून असतात. ब्रह्मकमळच्या फुलाचा वास सौम्य आणि थंड शीतल असतो. ब्रह्मकमळच्या फुलाकडे नुसतं पाहिलं तरी सुद्धा मनाला शांती आणि एक वेगळाच असा साक्षात्कार, एक वेगळीच अशी सकारात्मकता आपल्याला अनुभवायला मिळते. ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ उमलते त्या घरामध्ये साक्षात देवोके महादेव यांचा सदैव वास त्या घरामध्ये राहतो. ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये उमलणं, आपल्या घरामध्ये फुलणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारे सर्व सकारात्मकता लाभते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य या गोष्टींची कधीच कमी पडत नाही. आणि ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये उमलणं म्हणजे आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ संकेत घडणार आहे, मंगल कार्य काहीतरी घडणार आहे, याचं ते एक प्रतीक असतं. घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला आपण जर ब्रह्मकमळ ठेवलं, ब्रह्मकमळ लावलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, सौभाग्य प्राप्ती होते आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यामध्ये यश मिळून प्रगती होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जो ताण आहे, तुम्हाला जे टेन्शन असतं, त्याचप्रमाणे जी काही चिंता असते, या सगळ्या गोष्टींवरती ब्रह्मकमळ हे अतिशय प्रभावी असा एक उपाय आहे. म्हणजे ब्रह्मकमळच्या फुलाला फक्त तुम्ही उमलताना जरी पाहिलं तरी तुमचं मन शांत होतं. ब्रह्मकमळचं उमललेलं फूल त्यामध्ये इतकी ताकद असते की जेव्हा आपण हे भगवान महादेवांना, जेव्हा आपण शिवशंकरांना हे अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मानुसार ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा आपल्या घरामध्ये ब्रह्मकमळ उमलतं तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य या गोष्टींची कमतरता भासणार नाही. घरात सकारात्मकतेचं वातावरण राहणार आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणार आहे. आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ घडणार आहे, काहीतरी मंगलमय घडणार आहे आणि याचं ते संकेत देत असतं. त्यामुळे हे जे ब्रह्मकमळ आहे ते तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी ब्रह्मकमळ असायलाच हवं. आणि कोणाकोणाकडे ब्रह्मकमळ आहे, कोणी कोणी या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे अनुभव घेतलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.